नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली, पाऊस जास्त झाला आणि पाऊस जास्त झाल्यामुळे सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल अशा पिकांचं बरंचसं नुकसान झालं। शेतामध्ये पाणी साचलं आणि शेतामध्ये पाणी साचल्यामुळे मुळांची कूज झाली, म्हणजे मुळा ह्या खराब झाल्या, त्यामुळे पिवळे पडले हे पिकं आणि त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये 25% अग्रिम देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली आहे आणि आता शेतकऱ्यांना 25% अग्रिम मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। पण त्याला एक अडचण सुद्धा आहे मित्रांनो, की कंपन्या ज्या आहेत ते कंपन्या सहजासहजी शेतकऱ्यांना पीक विमा देत नाहीत। त्यांनी सुद्धा काही अटी घालून ठेवलेल्या आहेत आणि त्याच अटी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी इत्थंभूत जी शेतकऱ्यांना गरजेची माहिती आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे किंवा शासनाच्या विविध योजना असतील अशी माहिती आणण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये जे अतिवृष्टी नुकसान झाली त्यामध्ये त्याची पाहणी करण्यात आली। कृषी विभागाचे कर्मचारी, काही पीक विमा कंपनीचे कर्मचारी किंवा तलाठी असतील यांच्या माध्यमातून पाहणी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं त्यांच्या लक्षात आलं आणि मग हा सर्व डाटा जिल्ह्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व पाहणी अंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल अशा शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्याचा अधिसूचना काढलेली आहे। आता अधिसूचना काढली, त्यामध्ये शेतकऱ्यांना अधिसूचना काढली म्हणजे लगेच 25% मिळेल असं नाही। त्या माध्यमातून 1 महिन्याच्या आत अग्रिम द्यावा असं कंपनीला सांगितलेलं आहे। पण मित्रांनो, त्या अधिसूचनेमध्ये तसं आहे, पण मित्रांनो की कंपनी अशी आहे की कंपनीनं सुद्धा अट घातलेली आहे की ज्या वेळेस राज्य शासनाचा हप्ता या कंपनीला जमा होईल त्यावेळेसच आम्ही 25% हे शेतकऱ्यांना देऊ। आता हे कोणत्या नेमक्या शेतकऱ्यांना? तर ज्या शेतकऱ्यांचा सर्वे झालेला आहे, ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना ही 25% रक्कम मिळणार आहे। म्हणून मित्रांनो, तक्रार करणं किती महत्वाचं आहे हे लक्षात घ्या। त्यामुळे आपलं थोडं जरी नुकसान झालं तरी प्रत्येक शेतकऱ्यानं याची तक्रार केली पाहिजे। मग तक्रार तुम्ही क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून करा किंवा कृषी विभागाकडे तक्रार करा, तहसील कार्यालयात करा, कंपनीला, विमा कंपनीला फोन लावून करा, पण तक्रार करायलाच पाहिजे, कारण तक्रार केल्याशिवाय पीक विमा मिळत नाही। आता सोयाबीन काढणी चालू आहे, मग या सोयाबीन काढणीच्या वेळी जरी नुकसान झालं, म्हणजे जे काढणी पश्चात नुकसान, तर त्याची सुद्धा तक्रार शेतकऱ्यांनी करायची। कारण काढणी पश्चात जर नुकसान झालं तर त्याची सरासरी काढल्या जाते 7 वर्षाची आणि मग जे उंबरठा उत्पादन आहे ते 50%च्या जर आत आलं 7 वर्षाच्या सरासरीच्या, तर यावेळेस शेतकऱ्यांना मग जास्तीचा पीक विमा मिळत असतो, कारण पीक पूर्ण परिपक्व झालेला आहे। आता काढणीची वेळ होती आणि अशा वेळेस जर पाऊस आला आणि जर नुकसान झालं तर त्यावेळेस जास्तीचा विमा मिळत असतो। त्यामुळे आता जर नुकसान झालं सोयाबीनच्या काढणीच्या पश्चात तर प्रत्येक शेतकऱ्यांनी तशी तक्रार करा आणि त्यासाठी मग वैयक्तिक सर्वे होतो आणि मग वैयक्तिक सर्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई म्हणजे बऱ्यापैकी मिळते, कारण पीक पूर्ण हातचं गेलेलं असतं अशा वेळेस। ही माहिती लक्षात ठेवा मित्रांनो। त्यामुळे आता 25% अग्रिम तर मिळणारच आहे, पण तो राज्य शासनाने हिस्सा भरल्याच्या नंतर। आता जर काढणी पश्चात नुकसान झालं तर त्याची तक्रार करा, म्हणजे त्याचा तुम्हाला पुढे चालून नक्कीच पीक विमा मिळेल, अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।